नमस्कार, मी पल्लवी आज तुमच्याकरिता घेऊन आलेली एक खास रेसिपी ती म्हणजे राजस्थानची फेमस अशी दाळबट्टी आपण गॅसवरती आहारामध्ये भाजल्यासारखी कशी बनवायची ते बघूयात। खूप सोपी पद्धत आहे। 10 ते 15 मिनिटांमध्ये ही दाळबट्टी तयार होते। तुम्हाला विश्वास बसत नसेल पण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा, मग तुम्हाला लक्षात येईल की दाळबट्टी बनवायला किती सोपी आहे। पहिल्यांदाच तुम्ही यूट्यूबवरती बघत असाल की आहारामध्ये भाजली जाणारी दाळबट्टी आप्पे पात्रामध्ये कशी झटपट बनवायची, तर चला नवीन असाल व्हिडिओला तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। खूप छान अशी दाळबट्टी तुमच्याकरिता शेअर केलेली आहे आणि सोप्या पद्धतीने। तर सर्वात अगोदर आपल्याला लागणार आहे इथे आप्पे पात्र। आप्पे पात्र हे नॉनस्टिकचं असलं पाहिजे। त्यानंतर आता इकडे लावलेले मी वरण आणि आता गव्हाचं पीठ चाळून घ्यायचे। आता दाळबट्टी म्हटलं की त्याला गव्हाचं पीठ आवर्जून लागणारच आहे, इथे काही ऑप्शनल वगैरे नाही। त्यानंतर आपल्याला लागणार आहे रवा। तर रवा ऑप्शनल आहे बरं का, तुम्ही नाही टाकला तरीही चालतं, पण काय होतं रवा थोडासा वापरला की दाळबट्टी छान ठिसूर तर होतेच आणि मस्त मऊ आणि एकदम परफेक्ट अशी फुलून येते। तर थोडासा रवा वापरा, नाही वापरला तरीही दाळबट्टी छान होते बरं का, असं काही नाही। अगदी थोडासा रवा वापरायचा। आता तुम्ही पिठाच्या क्वांटिटीनुसार रवा आणि बेसन पीठ वापरा। तर थोडासा रवा घेतलाय 2-4 चमचे, अगदी छोट्या चमच्याने 2-3 चमचे बेसन पीठ घेतले, कारण 1 ते 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इथे 2 लोकांना पुरल इतपतच मी दाळबट्टी बनवत आहे। तुमची क्वांटिटी जास्त असेल त्यानुसार तुम्ही पिठाचा वापर करायचा। त्यानंतर आता इथे थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा, बेकिंग सोडा। तर अर्धा चमचा टाकला, अगदी छोट्या चमचाने। आता सोड्याशिवाय दाळबट्टी तुमची फुलणार नाही बरं का, ते सुद्धा खूप महत्वाचं आहे सोडा टाकणं। त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे ओवा। तर ओवा थोडासा हातावरती चोळून टाकायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान दरवळतो आणि मस्त आपल्या दाळबट्टीमध्ये सुद्धा त्याचा फ्लेवर यायला लागतो। तर ओवा टाकणं पण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर जिरे सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, पण ओवा टाकल्यामुळं काय होतं दाळबट्टीचा फ्लेवर खूप छान येतो। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि महत्वाची टिप्स आहे ती म्हणजे इथे तूप लागणार आहे। आपल्याला साजूक तूप घ्यायचंय आणि भरपूर प्रमाणात साजूक तुपाचा वापर करायचा। आता 1 ते 1.5 वाटीसाठी जवळजवळ मी इथे छोट्या वाटीने अर्धी वाटी साजूक तूप घातलंय। तुम्ही भरपूर जर पीठ असेल तुमचं तर भरपूर तूप घालायचंय, म्हणजे पीठ असं चोळून घेतल्यानंतर त्या पिठाचा आपल्या मुठीमध्ये असं घेतलं की गोळा बनला पाहिजे इतपत आपल्याला तूप घालायचंय। तुपाचा फ्लेवर खूप छान लागतो दाळबट्टीला, आणि राजस्थानची दाळबट्टी म्हटलं की ते अख्खी दाळबट्टी तुपामध्येच बुडवून बनवतात बरं का। पण तुमच्याकडे कमी तूप असेल तरीही चालतं, कारण या दाळबट्टीला कमीत कमी तुपामध्ये आपण बनवू शकतो। तर हे बघा आता त्याच्या छान मुठळ्या तयार व्हायल्यात, म्हणजे आता भरपूर तूप टाकलेलं आहे। आता हे पीठ आपल्याला अगदी घट्ट मळून घ्यायचं आहे, अगदीच घट्ट नाहीये, म्हणजे थोडंसं घट्ट घ्यायचं। आपण जसं पुऱ्याला पीठ मळतो त्या प्रकारे इथे दाळबट्टीचं पीठ मळून घ्यायचं। इथे लूज पीठ मळायचं नाहीये, म्हणजे सैल ठेवायचं नाहीये, असं घट्ट पीठ मळायचं आणि 10 मिनिटं आता याला रेस्ट करायला ठेवायचंय। रवा टाकला असेल तर रेस्ट करायला ठेवा, रवा जर टाकला नसेल तर तुम्ही लगेचच बनवायला घेऊ शकता बरं का, कारण रवा फुलायला वेळ लागतो। आता 10 मिनिटं झालेले आहेत, मी इकडे आप्पे पात्र गरम करायला ठेवते कमी गॅसवर, आणि तोपर्यंत आता आपण दाळबट्ट्या बनवून घेऊयात। तर दाळबट्टी बनवता वेळेस इथे एक काळजी घ्यायची, आप्पे पात्राचे जेवढे छिद्राचे साईज आहे त्यामध्ये बसल इतपतच आपल्याला इथे दाळबट्टी बनवायची। ती फुलल्यानंतर अजून थोडीशी भरून येते, म्हणजे फुगते आणि मोठी दिसायला लागते। तर हे बघा छिद्रापेक्षा थोडी कमी असेल तर अगदी चांगलं बरं का, तेवढीच बनवू नका। तर सर्व दाळबट्ट्या अशा बनवून घ्यायच्या आहेत, अगदी हलक्या हाताने बनवून घ्यायच्यात, म्हणजे फुलायला मदत होते। आता आप्पे पात्रामध्ये आपण सर्व छिद्रांमध्ये तूप टाकणार आहोत। इथे तेलाचा वापर करू नका, तेलामुळे दाळबट्टी छान लागत नाही। इथे तुपाचा वापर केला तरच दाळबट्टी छान लागते। आता हे साजूक तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, भरपूर प्रमाणात सुद्धा वापरू शकता आणि कमीत कमी प्रमाणात सुद्धा वापरू शकता। इथं दोन्ही पद्धती वापरल्या तरीही दाळबट्टी छान होते। तर आता थोडंसं दाळबट्टी बनवल्यानंतर मी थोडंसं प्रेस करते, म्हणजे त्या आप्पे पात्रामध्ये ती व्यवस्थित बसल आणि छान त्याला बेक व्हायला मदत होईल। तर हे बघा अगदी थोडंसं प्रेस केले। आता माझ्याकडून बरोबर 11 दाळबट्टी झालती, एक कमी पडली, पण चला
काही हरकत नाही. आता कमी गॅस करायचा आहे, भरपूर वरतून तूप टाकायचंय आणि मग 5 ते 10 मिनिटं असं झाकण ठेवायचं. कमी गॅसवर ठेवायचं. इथे फुल गॅस करू नका. नॉनस्टिकचं भांडं असतं पण ते खूप पातळ असतं, डाळबट्टी पटकन लागू शकते, करपू शकते. लागत नाही नॉनस्टिकच्या भांड्याला पण करपू शकते, म्हणून कमी गॅस ठेवायचा आणि मध्ये मध्ये असं चेक करत ही डाळबट्टी आता भाजून घ्यायची आहे. पलटून झाल्यानंतर परत एकदा तूप सोडा. तुम्ही जेवढं जास्त तूप वापराल या डाळबट्टीला तेवढी ती खुसखुशीत आणि चवीला छान लागते बरं का. आता डाळबट्टी म्हटलं की तुपामधली झाली की हो मग त्याला भरपूर तूप घाला, इथे कंजूशी करू नका. तर चला असं करत करत ही डाळबट्टी आलटून पलटून छान कमी गॅसवर भाजत राहायचंय. ती थोड्या वेळानं जसं जसं तुम्ही त्याला बेक करत राहाल तशी तशी ती बघा उलून छान फुलते. याच्यामध्ये आपण सोडा टाकलेला आहे त्यामुळे खूप छान ती फुलते आणि मध्ये सुद्धा छान शिजल्या जाते, म्हणजे बेक होते. तर चला हे बघा आलटून पलटून मी अशी डाळबट्टी बनवून घेतली. आता मधले जे 3 छिद्र होते त्यामधल्या डाळबट्ट्या पटकन भाजल्या गेल्या, कारण जे गॅसची हीट आहे ती मध्यभागी जास्त लागते ना, त्यामुळे मग मी काय केलं त्यामधल्या बाजूला काढल्या, त्यामध्ये दुसऱ्या टाकल्या आणि बघा मस्त अशा भाजून घेतलेल्या आहेत. भाजल्यानंतर तुम्ही बघू शकता त्या पूर्णपणे उरलेल्या आहेत. अशा उरलेल्या दिसल्या की समजायचं आपली डाळबट्टी परफेक्ट तयार झालेली आहे. दिसतायत की नाही आहारामध्ये भाजल्यासारख्या. आता याला काय करायचं, अजून चवदार बनवायच्या असतील तर अशा काय करायचं, तुम्हाला अगोदर फोडून दाखवते डाळबट्टीमध्ये भाजले की नाही आणि नंतर मग कशी सर्व करायची ते सांगते. तर आहे की नाही रेसिपी, चला पटकन आता एक लाईक करा आणि बघा डाळबट्टी किती मस्त मध्ये सुद्धा भाजलेली आहे. आणि हे बघा बिलकुल इथं कच्ची राहिलेली नाही, पण कमी गॅसवर भाजायची आहे. बघा मस्त अशी आहारामध्ये भाजली जाते तशीच डाळबट्टी परफेक्ट तयार होते. नक्की रेसिपी ट्राय करा आणि बनवायला तर तुम्ही बघितलंच आहे, खूप सोपी आहे आणि सोप्या पद्धतीने मी व्हिडिओ शेअर केलाय. आता ही डाळबट्टी अशी सर्व करता वेळेस थोडीशी कशी तिला तोडायचं फोडायचं आणि त्यावरती गरम केलेलं मेल्ट केलेलं भरपूर तूप टाकायचं, किंवा मग तुपामध्ये सुद्धा तुम्ही बुडवून घेऊ शकता. जसं आहारामधली बट्टी तुपात उपसून काढली जाते तसं केलं की अजून खायला भन्नाट लागते. तर चला त्याच्यासोबत तुमच्या आवडीचं वरण, वांग्याचं भरीत काय आवडतं ते सर्व करा आणि डाळबट्टी नक्की रेसिपी ट्राय करा. खूप सोपी आहे, खायला तर भन्नाट लागते आणि विचारू नका, खूपच छान झालती बरं का. आणि मस्त अशी भाजली सुद्धा होती. कराल ना मग रेसिपी ट्राय. मग व्हिडिओ आवडला असेल तर एक सबस्क्राईब तर कराच, पण व्हिडिओ खरंच खूप आवडला असेल तर मग तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण डाळबट्टी सर्वांना आवडते. सर्वांना अशी घरच्या घरी छान अशी डाळबट्टी बनवता आली पाहिजे की नाही. मग चला अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेलवरती प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहायला भेटतील माझ्या चॅनलवरती. बाय बाय. अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत भेटूया.